शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं असं आवाहन शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केलंय। शिरोळमध्ये शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते। शिरोळ तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचा मेळावा कल्लेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आला होता। अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते। यावेळी शिरोळ तालुका आमदार उल्हास पाटील, शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक राजाराम सुतार, तालुका प्रमुख सतीश मलमे आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी आगामी निवडणुकीत सर्वांनी ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं। जर आपण भगवा फडकायचा म्हणतो उद्या सरपंचाचे कुठच्या असतील का सांगता येत नाही, ते आपल्याला निवडून नाही करता येत आहे। त्यासाठी ही चौकांची माझी चौकडी ह्या 17 नगरपालिका तिथे बाकीच्या आहेत, पण 17 जिथे ग्रामपंचायत आहे तिथे आतापासून तुम्ही फिरायला चालू करा, तर आपल्याला हे आपल्याला अभिप्रेत आहे, अर्थात आदरणीय पक्षप्रमुखांना अभिप्रेत आहे, ती घडवायची वेळ आहे। कसं या जनतेला चांगलं काम करून परत कसं मनात जाता येईल की ह्या 17च्या 17 ग्रामपंचायती आहेत त्याच्यात जास्तीत जास्त आपला भगव्याचे सैनिक आणि भगव्याचे सदस्य जास्तीत जास्त निवडून येतील। आमदार उल्हास पाटील यांनी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत भगवा फडकेल, तसंच आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचा आमदार असेल असं सुतोवाच करत आम्ही केलेल्या विकास कामांची माहिती द्यायला नेत्यांनी तालुक्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी यावेळी केली। स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आम्हाला तुमचा वेळ पाहिजे, पैसा मागत नाही आम्ही, तुमचा वेळ द्या। उद्धव साहेबांच्या माध्यमातून असो, आदित्य साहेबांच्या माध्यमातून असो, अजून वेगवेगळ्या वाक्यांच्या माध्यमातून असो, या तालुक्याला जरा न्याय द्या। आम्ही मंत्रिपद तुमच्याकडे मागितलं नाही, कुठलं महामंत्रिपद मागितलं नाही, फक्त आमची साधी रिक्वायरमेंट आहे तेवढी मान्य करा आणि 2000ला तेवढं सांगून आयोगाला भगवा घेऊन जाणारा आमदार आम्ही तुम्हाला द्यायला। दरम्यान काही दिवसांपूर्वी नांदणी येथील विहिरीत बुडून मृत्यू पावलेल्या मुलाला बाहेर काढण्यास गेलेल्या टाकवडे येथील रेस्क्यूचा संतोष झुटाळ यांचा दमछाक होऊन मृत्यू झाला। यामुळे संतोषच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचं आवाहन आमदार पाटील यांनी केलं। यामुळे मेळाव्यात शिवसैनिकांनी आर्थिक मदतीसाठी रक्कम गोळा केली। सदर जमा झालेली रक्कम दुधवाडकर यांच्या हस्ते उल्हास पाटील यांच्याकडे सुपूर्द केली। यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुका प्रमुख सतीश मलमे, शिवसेना महिला संघटक मंगलाताई चव्हाण, जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, पंचायत समिती सदस्य संजय माने यांच्यासह आदींनी मनोगत व्यक्त केले। त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तालुक्यात शिवसेना बळकट करावी असं मत व्यक्त केलं। यावेळी जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासने, पंचायत समिती उपसभापती कविता चौगुले, माधुरी टाकारे, रेखा जाधव, मंगेश चौगुले, बाळासो कोकणे यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते।